साहित्य अंदाजे पाव लिटर पेक्षा थोडंसं जास्ती घेतलेलं दूध आहे, मिल्क पावडर, साखर, खसखस, दुधी भोपळ्याच्या बिया, त्याच्यानंतर कलिंगडाच्या बिया, बडीशेप, काळी मिरी, पिस्ता, काजू, बदाम आणि गुलाबाच्या पाकळ्या. मिल्क पावडर दुधामध्ये अंदाजे 3 टीस्पून, हे मीडियम गॅसवर थोडंसं आटवून घ्यायचं. थोडीशी साखर, आता हे मिल्क पावडरचं दूध आपलं तयार झालेलं आहे. कोमट पाण्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, काळी मिरी, बडीशेप आणि भोपळ्याच्या आणि कलिंगडाच्या बिया, खसखस, आणि गुलाबाच्या पाकळ्या हे सर्व एक साधारणपणे 5 ते 10 मिनिटं भिजवून घ्यायचे आणि नंतर मिक्सरमधून आपण बारीक करूया. आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलं. आता हे मिश्रण आपण या दुधामध्ये टाकूया. हा 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 सुंदर. आणि आता हे केशर दुधामध्ये मिक्स करून घेतलंय, ते पण त्यात टाकूया. केशरचं दूध आपण ॲड करूया आणि अगदी मीडियम गॅसवर एक उकळी आणूया. आणि हे गार झालं ना की मग आपण त्याच्यामध्ये शाही थंडाई तुकडा बनवूया. आता अशा प्रकारे आपण बर्फाच्या ट्रेमध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत. एक एक याचं बी टाकूया अधनमधनं आणि काही वाटलं तर काजूचे थोडे तुकडे असं आपण सर्व करू शकतो. आणि हे जरा गार झालं की याच्यावर ओतायचं, फ्रीज करायचं आणि छानपैकी त्याच्यावर त्या चोकोस्टिकच्या ज्या काड्या असतात ना त्या लावायच्या. आता हे थंड झालं आहे आपलं, आपण ह्याच्यामध्ये आता भरूया. हे आपण मस्तपैकी गार आता थंडाईचे क्यूब्स तयार करूया आणि थंडाई तुकडा म्हणून आपण आता याला सर्व करूया. अंदाजे पाव लिटरमध्ये आणि थोडंसं राहतं म्हणजे 1-2 अजून हे भरतील त्याच्यामध्ये. आता आपण हे फ्रीजरला ठेवूया, मस्तपैकी गार करूया. आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं ते आता काढतोय. मस्तपैकी फ्रीज झालंय आणि आता हे बघा, वाव आहे की नाही मस्त. छोटा पॅकेट बडा धमाका. नक्की ट्राय करा. आता आपले तयार झाले थंडाई मिनी पॉप्सिकल्स.